1 मार्चपासून कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. रिक्षा व्यावसायिकांनी या भाडेवाढीचं स्वागत केलं असलं तरी रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेतील भाड्यात करण्यात आलेली 25% भाडेवाढ समाधानकारक नसल्याचं रिक्षा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आत्तापर्यंतच्या भाडेवाढीत रात्रीच्या भाड्यात 50% वाढ मिळत होती, परंतु आता ही भाडेवाढ 25%च करण्यात आल्यानं रिक्षा व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेत 50% भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. खटुआ समितीच्या सूत्राप्रमाणे पुणे मुंबईतील रिक्षा व्यवसायाचा विचार करून ही भाडेवाढ करण्यात आली आहे, परंतु कोल्हापूरसारख्या शहरात पुण्या मुंबईप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी प्रवासी मिळत नसल्यानं 50% भाडेवाढ रास्त असल्याचं रिक्षा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. यावेळी चंद्रकांत भोसले, राजू जाधव, अतुल पोवार, मोहन बागडी, राहुल पोवार यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.